वेलकम बॅक. तर 6वीचा इतिहास हा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला धडा आहे, आपला पाठ आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. याच्यामध्ये 3 मुद्दे दिलेले आहेत. इतिहासाची जडणघडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, भारतीय उपखंड. त्यामध्ये पहिला घटक आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. तर इयत्ता 5वीमध्ये आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांच्याशी परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले होते. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते ते आपण पाहिलेलं होतं. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला आपण आढावा घेतलेला होता. तर मित्रांनो, 5वीच्या इतिहासामध्ये प्राचीन इतिहास. तर वानरापासून माणसाची कशी निर्मिती झाली, तर ॲप ह्या वानरापासून माणसाची निर्मिती झालेली आहे. तर पहा, ॲप वानरापासून माणसाची निर्मिती झालेली आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहिला मानव, आपण पहिल्या मानवाला काय म्हणतोय तर कुशल मानव. तर ह्या कुशल मानवाला कुशल मानवच का म्हणायचं, तर त्याचे डेफिनेशन दिलेली आहे. तर त्या कुशल मानवाने पहिल्यांदा हाताचा उपयोग केल्यामुळे त्याला काय म्हणतात आपण, कुशल मानव. त्यानंतर वेगवेगळे प्रकारचे मानव आपल्याला पाहावयास मिळतात. बुद्धिमान मानव आहे, प्रगत बुद्धीचा मानव आहे, त्यानंतर शक्तिमान मानव आहे, असे भरपूर मानव आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, ह्या इतिहासामध्ये आपल्याला सर्व पाहायला मिळतं 5वीच्या इतिहासामध्ये. तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. स्थळ, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. आपल्याला जर परीक्षेमध्ये क्वेश्चन आला, खालीलपैकी इतिहासाचे आधारस्तंभ कोणते, तर पहा, स्थळ, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे आधारस्तंभ आहेत. पहा, स्थळ, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे काय आहेत, आधारस्तंभ आहेत. या 4 घटकाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितींशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासांवर अनेक प्रकारे परिणाम करते. आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. त्यानंतर पुढे जाऊन समाज जीवनसुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक आढळतो. पहा, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्याला जगण्याची साधने असतात. त्यांच्याच आधारानेच त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. ग्रामवसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे आपल्याला स्पष्ट होते. तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी